रात्री भाकरी करत करतच माझा गॅस संपला आणि भाजीला पण मला करायचं होतं आणि एक भाकरी होती राहिली होती तोपर्यंतच गॅस संपला. नंतर ना बाहेर येऊन चूल पेटवली, चुलीवर तवा ठेवून राहिलेली भाकरी भाजून घेतली आणि नंतर ना त्याच तव्यात भाजी फोडणीला घातली. तर फोडणीच्या तेलात सगळा जाळच झाला आणि जाळ सगळा तेल जळून गेलं. नंतर ना भाजी टाकली, भाजी करून घेतली. सकाळी उठून चूल पेटवली, चुलीवरच चहा केलता आज कारण गॅस तर संपलाय. चुलीवर करण्याशिवाय पर्यायच नव्हता माझ्याकडे. नंतर ना चहा पिऊन घेतला आणि चपात्या करायला घेतल्या. पण चुलीला जाळ फुकून फुकून माझं ना आतडी गळ्याला आलती आणि त्यात मला या करडांनी आणि कोंबड्यांनी पिडलं होतं, सारखं हाणायला लागत होतं त्यांना. आणि नंतर ना कशा तरी चपात्या पटापटा उरकून घेतल्या आणि मला धुरानं पण एवढं बेकार झालतं ना बोलायचं काम नाही. सगळा धूर माझ्या तोंडावरच येत होता कारण वारच उलटं येत होतं. आणि नंतर ना चपात्या करून घेतल्यानंतर भाजी घातली चुलीवरच कढईमध्ये. नंतर दुपारच्या टायमिंगला इथं आमचा अंशूनं दारं धरली होती रानात. त्याला काही येत नसलं तरी ती प्रयत्न तरी करतो या, काही वगैरे नाही पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि संध्याकाळी मी इथं वल्ल्या तुरींच्या बियांचं कालवण करणार आहे आणि ती पहिल्यांदा रानातनं तोडून आणल्या. तोपर्यंत आमचा गॅस पण आलता. नंतर ना संध्याकाळी गॅसवरच स्वयंपाक करायला घेतला. पहिल्यांदा मी कांदा आणि चटणी भाजून घेतली. जास्त काय मी याच्यात मसाला घातला नाही आणि ती बिया सगळ्या अगोदर भाजून घेतल्या होत्या आणि थोड्या अशा वाटून घेतल्या होत्या. नंतर ती त्याच्यात मिक्स केलं आणि त्याचं कालवण बनवलं. असं घट्टसरच बनवलं होतं, असं पाण्यागत काय बनवलं नव्हतं. त्याच्यामुळे ती एकदम भारी लागत होतं. संध्याकाळ मस्तपैकी जेवलो आणि झोपून गेलो.